जय भीम, जय संविधान, जय शिवराय। आज आमची ऑल इंडिया पंथर सेनेतर्फे रेस्ट हाऊस मध्ये मीटिंग घेण्यात आलेली आहे। या मीटिंग मध्ये आमचे सर्वच्या सर्व कार्यकर्ते उपस्थित होते आणि नवीन महिलांची सुद्धा यामध्ये निवड केलेली आहे आणि त्यांना पद देण्यात आलेले आहे। मला काय वाटते की सर्वांनी एकत्रपणे येऊन काम करावे, मनमिळावपणाने, कुणी कुणाला काही हे करू नये। आणि म्हणजे आता जे काही व्हायलेलं आहे आपल्या ह्याच्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये, आपल्या जे काही परभणीचं प्रकरण झालेलं आहे, अंबाजोगाईत पण प्रकरण चालूच आहेत, त्याचं ती जर आपण जर ह्याच्यात धरून जर आपण जर पुढील काम केले, आपण जर त्यांच्याविषयी आता परभणीचं प्रकरण जर आपण उचलून जर धरलं तर आपण सगळे मिळून जर उपोषणाला बसले किंवा आपण त्यांच्या पर्यंत जाऊन त्यांना प्रत्यक्ष भेट दिली, आणखीन त्यांना काय झालंय त्यांच्या घरातल्या मंडळींना भेटला तर आपल्याला काहीतरी अजून आणखीन त्याच्यातल्या अडचणी काय बघायला भेटतील, त्यांच्या मागे कोण आहे, त्यांना कशामुळे काय मारले, काय झाले, कुणी केले, कोणत्या पोलिसांनी केले, मग त्यांना निलंबित करण्यात यावे, त्यांच्या घरच्यांची काय अडचण आहे ते पाहण्यात यावी। म्हणून आम्ही त्यांच्यासाठी निषेध करतो। जे त्यांना साथ देतात त्यांच्या आम्ही ऑल इंडिया पॅन्थर सेनेकडून आम्ही त्यांचा निषेध करतो, ठामपणे करतो। असा नाही की आम्ही ठामपणे त्यांचा निषेध करतो, असं काही आमच्या लेकरांना व्हायला कामा नये, आमच्या लेकरांना सुद्धा सांभाळून घ्यावं त्यांनी, पण असं काही करू नये ह्या बाबतीत आम्ही त्यांचा निषेध करतो। तर येणाऱ्या काळात आम्ही जरी त्यांच्याकडून जरी काय झालं तर आम्ही आमच्या सर्व नेते लोक आम्ही जाऊन स्वतः तिथं उपोषण करायला तयार आहोत। आज ऑल इंडिया पॅन्थर सेनेची अंबाजोगाईत मीटिंग झाली। त्या मीटिंगला विविध मुद्द्यावर चर्चा झाली आणि येणाऱ्या काळात ऑल इंडिया पॅन्थर सेनेत नवीन पदाधिकाऱ्याची भरती करणार आहोत आणि अंबाजोगाईतून ऑल इंडिया पॅन्थर सेनेत जास्तीत जास्त संख्येने युवक कसे जोडले जातील आणि समाजासाठी कसं काम करता येईल याच्यावर आमचा संघटनेच्या वतीने पुढील वाटचाल चालू आहे। आज बघायला जर गेलं तर परभणी मुद्द्यावर अजून बी आम्हाला आंदोलन करावं लागले। परभणीचा जो मुद्दा आहे शासन दरबारी त्या मुद्द्याला काही व्हॅल्यू नसल्यासारखे आमचा परभणीचा मुद्दा झालेला आहे। त्यामुळं पुढील वाटचाल सर्व समाज घटकाने एकत्र येऊन कसं आंदोलन करता येईल आणि कसं आंदोलन छेडता येईल याच्यावर आमची चर्चा चालू आहे। आज ऑल इंडिया पॅन्थर सेनेची सार्वजनिक बैठक आयोजित करण्यात आली आहे रेस्ट हाऊस या ठिकाणी दिनांक 19/1/2025 रोजी। आज महाराष्ट्राचे सरचिटणीस बालाजी साहेब लोकरे यांच्या आणि मीनाताई लोले यांच्या नेतृत्वाखाली आज मायाताई हिरामन सोनवणे यांना महिलेचं उपजिल्हाधीशपद जाहीर करण्यात येत आहे आणि इथून मोरी ऑल इंडिया पॅन्थरच्या वतीने त्यांच्या मोरीच वाटचालीत हार्दिक शुभेच्छा। जय पॅन्थर सेनाची आज सार्वजनिक मीटिंग ठेवली आहे रेस्ट हाऊसला आणि ऑल इंडिया पॅन्थर सेनाचे जिल्हा अध्यक्ष नितीन भाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आणि ऑल इंडिया पॅन्थर सेनाच्या जिल्हा अध्यक्ष मीनाताई लोंढे यांच्या नेतृत्वाखाली आणि बालाजी लोकरे साहेब सरचिटणीस ऑल इंडिया पॅन्थर सेनाचे यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली वर्षाताई मस्के यांना पद घोषित केलेलं आहे, तालुका उपाध्यक्ष। परभणी जिल्ह्यामधील शहीद झालेला पॅन्थर सैनिक संविधान रक्षक सोमनाथ भाऊ सूर्यवंशी व पॅन्थर शहीद विजयबाबा वाकोडे यांना जर महाराष्ट्रामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने जर त्यांना जर न्याय नाही भेटला तर आम्ही ऑल इंडिया पॅन्थर सेना अंबाजोगाई तालुका कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल। हा इशारा ऑल इंडिया पॅन्थर सेना अंबाजोगाई तालुक्याच्या वतीने करण्यात येत आहे।